MPSC परीक्षेसाठी नाउन नाम हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यावर आधारित स्पॉट दी एरर, फिल इन द ब्लँक्स आणि सेंटेन्स करेक्शनचे अनेक प्रश्न विचारले जातात. खाली नामाचे प्रकार आणि परीक्षेसाठी महत्त्वाचे नियम सोप्या भाषेत दिले आहेत. नामाचे मुख्य 5 प्रकार. टाइप्स ऑफ नाउन्स. 1. प्रॉपर नाउन विशेष नाम. एका विशिष्ट व्यक्तीला, गावाला किंवा वस्तूला दिलेले नाव. उदा. राहुल, पुणे, इंडिया, द गंगा. नियम: हे नेहमी कॅपिटल अक्षराने सुरू होते. 2. कॉमन नाउन सामान्य नाम. एकाच जातीच्या सर्व वस्तूंना किंवा व्यक्तींना दिलेले नाव. उदा. बॉय, सिटी, रिव्हर, बुक. 3. कलेक्टिव्ह नाउन समूहवाचक नाम. अनेक व्यक्ती किंवा वस्तूंच्या समूहाला दिलेले एक नाव. उदा. क्लास, विद्यार्थ्यांचा समूह, आर्मी, सैनिकांचा समूह, कमिटी, ज्युरी. MPSCसाठी महत्त्वाचे: जेव्हा समूह एकमत असतो तेव्हा क्रियापद एकवचनी वापरतात, पण जेव्हा त्यांच्यात मतभेद असतात तेव्हा क्रियापद अनेकवचनी वापरतात. 4. मटेरियल नाउन पदार्थवाचक नाम. संख्येत मोजता न पदार्थांचे नाव. उदा. गोल्ड, वॉटर, मिल्क, शुगर, आयर्न. 5. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाम. गुण, अवस्था किंवा कृती दर्शवणारे नाव, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो. उदा. ऑनेस्टी प्रामाणिकपणा, ब्रेव्हरी शौर्य, लव्ह पॉवर्टी गरिबी. MPSC परीक्षेसाठी नामाचे अत्यंत महत्त्वाचे नियम. इम्पॉर्टंट रूल्स. नेहमी अनेकवचनी असणारी नामे. काही शब्द नेहमी एस लावूनच येतात आणि त्यांच्यासोबत क्रियापदही अनेकवचनी येते. उदा. स्पेक्टेकल्स, सिझर्स, ट्राउझर्स, प्रेमिसेस. चुकीचे. माय स्पेक्टेकल इज न्यू. बरोबर. माय स्पेक्टेकल्स आर न्यू. दिसताना अनेकवचनी पण अर्थाने एकवचनी. काही शब्दांच्या शेवटी एस असतो, पण ते एकवचनी असतात. उदा. मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, न्यूज, सिव्हिक्स, बिलियर्ड्स. मॅथेमॅटिक्स इज अ टफ सब्जेक्ट. मोजता न येणारी नामे अनकाउंटेबल नाउन्स. खालील शब्दांचे अनेकवचन कधीही होत नाही, त्यांना एस लावू नये. उदा. ॲडवाइस, इन्फॉर्मेशन, फर्निचर, पोएट्री, सिनरी, लगेज. चुकीचे. आय गेव्ह हिम मेनी ॲडवाइसेस. बरोबर. आय गेव्ह हिम मच ॲडवाइस. सरावासाठी प्रश्न. प्रॅक्टिस क्वेश्चन. खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा. 1. द सीनरी ऑफ काश्मीर इज ब्युटिफुल. 2. ही हॅज मेनी फर्निचर्स इन हिज हाऊस. उत्तर. वाक्य 2 चुकीचे आहे, कारण फर्निचरचे अनेकवचन फर्निचर्स होत नाही. आपण नाम नाउन या घटकाचे महत्त्वाचे 2 उपप्रकार, जेंडर लिंग आणि नंबर वचन सविस्तरपणे पाहूया. MPSCमध्ये यावर आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स किंवा चेंज द नंबर जेंडर असे प्रश्न येतात. 1. नाउन नंबर वचन. इंग्रजीमध्ये नामाचे 2 वचन असतात, सिंग्युलर एकवचन आणि प्लुरल अनेकवचन. काही महत्त्वाचे नियम. सामान्य नियम. नामाच्या शेवटी एस किंवा ईएस लावून अनेकवचन होते. उदा. बॉय रायटारो बॉयज, टॅक्स रायटारो टॅक्सेस. इररेग्युलर प्लुरल्स अनियमित अनेकवचने. हे शब्द पाठ करणे गरजेचे आहे, कारण यात एस लागत नाही. मॅन रायटारो मेन, फूट रायटारो फीट, माऊस रायटारो माईस, ऑक्स रायटारो ऑक्सेन. कॉम्पाऊंड नाउन्स. मुख्य शब्दाला एस लावावा लागतो. मदर इन लॉ रायटारो मदर्स इन लॉ, नंकी मदर इन लॉज. पासर बाय रायटारो पासर्स, बाय. लॅटिन्स ग्रीक वर्ड्स. डेटम रायटारो डेटा. क्रायसिस रायटारो क्रायसिस. फिनॉमेनॉन रायटारो फिनॉमेना. 2. नाउन जेंडर लिंग. इंग्रजीमध्ये नामाचे 4 प्रकारचे लिंग मानले जातात. 1. मॅस्क्युलिन पुल्लिंग, पुरुष जातीचा बोध. उदा. किंग लायन फादर. 2. फेमिनिन स्त्रीलिंग, स्त्री जातीचा बोध. उदा. क्वीन लायनेस मदर. 3. कॉमन सामान्य लिंग, जे स्त्री किंवा पुरुष दोघांसाठी वापरले जाते. स्टुडंट, टीचर, डॉक्टर, फ्रेंड. 4. न्यूटर नपुंसकलिंग, निर्जीव वस्तू किंवा ज्यांचे लिंग स्पष्ट नाही. उदा. टेबल, ट्री, पेन, बेबी. MPSCसाठी महत्त्वाचे जोडपे. बॅचलर राईट ॲरो मेड / स्पिन्स्टर. मंक राईट ॲरो नन. विझर्ड राईट ॲरो विच. स्टॅग राईट ॲरो हिंड. नेफ्यू राईट ॲरो नीस. 3. नामाची विभक्ती नाउन केस. MPSCमध्ये विशेषतः पोझेसिव्ह केस षष्ठी विभक्तीवर प्रश्न येतात, जिथे एस अपॉस्ट्रोफी एसचा वापर होतो. नियम 1. सजीव प्राण्यांच्या नावापुढे एस लावतात. उदा. राम्स बुक. नियम 2. निर्जीव वस्तूंच्या बाबतीत एस ऐवजी ऑफ वापरावे. चुकीचे. टेबल्स लेग. बरोबर. लेग ऑफ टेबल. नियम 3. जर शब्दाचा शेवट एस लावणे होत असेल तर फक्त अपॉस्ट्रोफ डॅश द्यावा. उदा. बॉयज हॉस्टेल. बॉयज नाही. नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला प्रोनाउन सर्वनाम म्हणतात.
MPSC परीक्षेत सर्वनामांचे प्रकार आणि त्यांच्या वापरावरील नियमांवर उदा. ईच, हू, हुम अनेक प्रश्न विचारले जातात. खाली सर्वनामाचे मुख्य प्रकार आणि महत्त्वाचे नियम दिले आहेत. 1. सर्वनामाचे मुख्य प्रकार. टाइप्स ऑफ प्रोनाउन्स. प्रकार. इंग्रजी नाव. उदाहरणे. पुरुषवाचक. पर्सनल प्रोनाउन्स. I, we, you, he, she, it, they. दर्शक. Demonstrative. This, that, these, those, palana, hudashin dishes. Relative. Who, whom, whose, which, that. प्रश्नार्थक. Interrogative. Who, what, which, whom. अनिश्चित. Indefinite. Someone, anyone, nobody, each, either. आत्मवाचक. Reflexive. Myself, yourself, himself, themselves. 2. MPSC साठी अत्यंत महत्त्वाचे नियम. A. Relative pronouns who vs whom. MPSC मध्ये who आणि whomच्या वापरावर नेहमी प्रश्न येतो. Who कर्ता सब्जेक्ट म्हणून वापरतात. उदा. The boy who works hard. Whom कर्म ऑब्जेक्ट म्हणून वापरतात. उदा. The boy whom I met. Which निर्जीव वस्तू किंवा प्राण्यांसाठी वापरतात. ब. Each आणि everyचा नियम. Each किंवा everyने वाक्याची सुरुवात झाली असेल तर क्रियापद नेहमी एकवचनी सिंग्युलर असते. चुकीचे. Each of the students have a pen. बरोबर. Each of the students has a pen. व. प्रोनाउन ऑर्डर सर्वनामांचा क्रम. जर एकाच वाक्यात उत्तम, मध्यम आणि प्रथम पुरुषी सर्वनामे आली तर त्यांचा क्रम 2, 3, 1 असावा सामान्य विधानासाठी. नियम 2. यू रायटेरो 3. ही शी रायटेरो 1. आय. उदा. यू, ही अँड आय आर गोइंग टू पुणे. 3. पर्सनल प्रोनाउन्सच्या तक्ता. MPSC साठी तोंडपाठ हवा. केस विभक्ती. सब्जेक्ट कर्ता. ऑब्जेक्ट कर्म. पोजेसिव्ह मालकी. फर्स्ट पर्सन. I, Baldwin, me, the I, us. My, ours / mine, ours. Second person. You, yours / yours. Third person. He, she, by it, by they. Him, by her, by it, by them. His, her, its, their. 4. सरावासाठी नमुना प्रश्न. Sample MCQ. Identify the correct sentence. A. It is me who did it. B. It is I who did it. स्पष्टीकरण. टू बीच्या रूपानंतर am, is, are, was, were नेहमी सब्जेक्टिव्ह केस I, he, she वापरतात. त्यामुळे पर्याय बी बरोबर आहे. आपण 2. प्रोनाउन सर्वनाम या घटकाचे महत्त्वाचे सराव प्रश्न MCQs आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहूया. हे प्रश्न MPSCच्या मागील प्रश्नपत्रिकांच्या धर्तीवर तयार केले आहेत. प्रोनाउन सर्वनाम सराव संच. प्रश्न 1. खालील वाक्यातील रिकामी जागा योग्य सर्वनामाने भरा. Between you and ______ I don't trust him. A. I, B, me, C, my, D, mine. उत्तर. B, me. स्पष्टीकरण. Between हे एक प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय आहे. नियमानुसार प्रिपोजिशन नंतर नेहमी सर्वनामाची ऑब्जेक्टिव्ह केस मी, अस, हिम, देम वापरली जाते. म्हणून बिटवीन यू अँड मी हे योग्य आहे. प्रश्न 2. चुकीचे वाक्य ओळखा. Identify the incorrect sentence. A. Each of the boys has a book. B. None of the students have finished the test. C. One of my friends is a doctor. D. Everyone should do their duty. उत्तर. D. Everyone should do their duty. स्पष्टीकरण. व्याकरणदृष्ट्या एव्हरीवन, ईच, समवन हे शब्द एकवचनी मानले जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी येणारं विशेषण their अनेकवचनी नसून his एकवचनी असायला हवे. बरोबर वाक्य. Everyone should do his duty. प्रश्न 4. वाक्यातील सर्वनामांचा क्रम दुरुस्त करा. I, you and he will go to the market. सामान्य विधान. A. You, he and I. B. He, you and I. C. I, he and you. D. You, I and he. उत्तर. A. You, he and I. स्पष्टीकरण. इंग्रजी व्याकरणात जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्तींबद्दल सामान्य विधान असते तेव्हा 2, 3, 1 हा नियम पाळतात. 2 बरोबर सेकंड पर्सन. You, he and I. स्पष्टीकरण. 3 बरोबर थर्ड पर्सन. He, she, it. 1 बरोबर फर्स्ट पर्सन. I. प्रश्न 5. रिकामी जागा भरा. The jury has given ___ verdict. A. Their. B. C. His. D. उत्तर. B. इट. स्पष्टीकरण. ज्युरी हे कलेक्टिव्ह नाउन समूहवाचक नाम आहे. जेव्हा पूर्ण समूह एकच निर्णय घेतो तेव्हा त्या समूहाचा उल्लेख इट एकवचनी असा केला जातो. म्हणून इट्स हे योग्य मालकीदर्शक सर्वनाम आहे. MPSCसाठी वर्ब हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टॉपिक आहे. यात आपण खालील गोष्टी शिकणार आहोत. 1.
मेन वर्ब्स आणि हेल्पिंग वर्ब्स, मुख्य आणि सहाय्यकारी क्रियापदे. 2. ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह, सकर्मक आणि अकर्मक. 3. मोडल ऑक्झिलरीज कॅन, कुड, शुड, मस्टचा वापर. 4. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, कर्त्यानुसार क्रियापद बदलणे, मुख्य इज ए, यावर सर्वाधिक प्रश्न येतात. MPSC परीक्षेसाठी वर्ब क्रियापद हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा घटक आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. यावर आधारित सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, टेन्सेस आणि ऑक्झिलरी वर्ब्सवर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. खाली क्रियापदाचे प्रकार आणि महत्त्वाचे नियम मराठीतून सविस्तर दिले आहेत. 1. क्रियापदाचे मुख्य प्रकार, टाइप्स ऑफ वर्ब्स. ट्रान्झिटिव्ह वर्ब, सकर्मक क्रियापद, ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची ऑब्जेक्ट गरज असते. उदाहरण, ही रोट अ लेटर. काय लिहिले? पत्र. येथे लेटर कर्म आहे. इंट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद, ज्या क्रियापदाला कर्माची गरज नसते. उदाहरण, शी इज स्लीपिंग. ती झोपली आहे. यात कर्म नाही. ऑक्झिलरी वर्ब्स, सहाय्यकारी क्रियापदे, ही मुख्य क्रियापदाला काळ किंवा अर्थ व्यक्त करण्यास मदत करतात. प्रायमरी, एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, डू, डिड. मॉडल्स, कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू. 2. MPSCसाठी सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचे नियम. वाक्यातील कर्ता, सब्जेक्ट आणि क्रियापद, व्हर्ब, यांचे नाते स्पष्ट करणारे हे सर्वात महत्त्वाचे नियम आहेत. नियम 1. एकवचन, अनेकवचन. कर्ता एकवचनी तर क्रियापद एकवचनी, कर्ता अनेकवचनी तर क्रियापद अनेकवचनी. उदा, ही प्लेज क्रिकेट. ही एकवचनी. उदा, दे प्ले क्रिकेट. दे अनेकवचनी. नियम 2. टुगेदरनेस. जेव्हा दोन नामे अँडने जोडली जातात पण ती एकाच संकल्पनेचा बोध करतात तेव्हा क्रियापद एकवचनी येते. उदा, ब्रेड अँड बटर इज माय फेवरेट ब्रेकफास्ट. येथे ब्रेड अँड बटर एकच नाश्ता आहे. नियम 3. नीदर नॉर आयदर ऑर. जेव्हा दोन कर्ते नीदर डॉट नॉर किंवा आयदर डॉट ओआरने जोडलेले असतात तेव्हा क्रियापद जवळच्या कर्त्यानुसार येते. उदा, नीदर द टीचर नॉर द स्टुडंट्स आर प्रेझेंट. स्टुडंट्स अनेकवचनी आहे म्हणून आर वापरले. 3. मोडल ऑक्झिलरीज, विशेष अर्थाची क्रियापदे. MPSCमध्ये यांचा योग्य वापर ओळखायला येतो. कॅन, क्षमता, अबिलिटी दर्शवण्यासाठी. आय कॅन लिफ्ट दिस बॉक्स. शुड, सल्ला, अडवाईस देण्यासाठी. यू शुड स्टडी हार्ड. मस्ट, सक्ती, कंपल्शन दर्शवण्यासाठी. यू मस्ट फॉलो द रूल्स. मे, परवानगी किंवा शक्यता, पॉसिबिलिटी. मे आय कम इन. 4. क्रियापदाची रूपे, फॉर्म्स ऑफ वर्ब्स. MPSCसाठी क्रियापदांची 3 रूपे V1, V2, V3 पाठ असणे अनिवार्य आहे कारण यावरच टेन्सेस आणि पॅसिव्ह व्हॉइस अवलंबून असतो. V1 बेस, V2 पास्ट, V3 पास्ट पार्टिसिपल. गो, वेंट, गॉन, राइट, रोट, रिटन, खट, 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 बिकम, बिकेम, बिकम. 5. सरावासाठी प्रश्न, प्रॅक्टिस MCQs. प्रश्न 1. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. A. One of my friends have a car. B. One of my friends has a car. स्पष्टीकरण. वन ऑफ नंतर नाम अनेकवचनी फ्रेंड्स असले तरी मुख्य कर्ता वन हा एकवचनी आहे म्हणून क्रियापद हॅज एकवचनी हवे. पर्याय B बरोबर. प्रश्न 2. Fill in the blank with correct modal. We underscore obey our parents. A. B. May. C. Ought to. D. Might. उत्तर C. Ought to. कारण हे नैतिक कर्तव्य, मॉरल ऑब्लिगेशन दर्शवते. MPSC परीक्षेच्या दृष्टीने टेन्सेस काळ हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण यावर चेंज द डिग्री, डायरेक्ट, इनडायरेक्ट आणि ॲक्टिव्ह पॅसिव्ह हे सर्व अवलंबून असते. खाली 12 काळांची रचना, स्ट्रक्चर आणि त्यांचे नियम सविस्तरपणे दिले आहेत. 1. प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. A. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. रचना, सब्जेक्ट प्लस V_1 प्लस ऑब्जेक्ट. नियम, जर कर्ता ही, शी, इट किंवा एकवचनी नाम असेल तर क्रियापदाला S किंवा ES लावावे. उदा, ही राइट्स अ लेटर. B. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण वर्तमान काळ. रचना, सब्जेक्ट अधिक AM, इज, आर अधिक V_ एक अधिक ING अधिक ऑब्जेक्ट. नियम, क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी वापरतात. उदा, आय एम रायटिंग अ लेटर. C. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. रचना, सब्जेक्ट अधिक हॅव, हॅज अधिक V_ 3 अधिक ऑब्जेक्ट. नियम, क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. ही, शी, इटसाठी हॅज आणि इतरांसाठी हॅव वापरावे. उदा, शी हॅज रिटन अ लेटर.
डी. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स रीती वर्तमान काळ. रचना सब्जेक्ट अधिक हॅव, हॅज अधिक बीन अधिक वी अंडरस्कोर एक अधिक आयएनजी अधिक ऑब्जेक्ट. नियम क्रिया भूतकाळात सुरू झाली असून अजूनही चालू आहे. उदा. दे हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. 2. पास्ट टेन्स भूतकाळ. ए. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. रचना सब्जेक्ट अधिक वी अंडरस्कोर 2 अधिक ऑब्जेक्ट. नियम भूतकाळातील एखादी घटना सांगण्यासाठी यात सहाय्यकारी क्रियापद नसते. उदा. ही रोट अ लेटर. बी. पास्ट कंटिन्युअस टेन्स अपूर्ण भूतकाळ. रचना सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस वी अंडरस्कोर 1 प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. नियम भूतकाळात एखादी क्रिया चालू होती. उदा. वी वर वॉचिंग टीव्ही. सी. पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. रचना सब्जेक्ट अधिक हॅड अधिक वी अंडरस्कोर 3 अधिक ऑब्जेक्ट. नियम भूतकाळात एखादी क्रिया पूर्ण झाली होती. एमपीएससीमध्ये 2 घटना जोडण्यासाठी याचा वापर विचारतात. उदा. द ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर आय रीच द स्टेशन. डी. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स रीती भूतकाळ. रचना सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वी अंडरस्कोर 1 प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. नियम भूतकाळात एखादी क्रिया बराच काळ चालू होती. उदा. ही हॅड बीन वर्किंग देअर फॉर 5 years. 3. फ्युचर टेन्स भविष्यकाळ. ए. सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. रचना सब्जेक्ट अधिक शॅल विल अधिक वी अंडरस्कोर 1 अधिक ऑब्जेक्ट. नियम भविष्यातील साधी घटना. आय आणि वी सोबत शॅल बाकी सर्वांसोबत विल. उदा. आय शॅल मीट यू टुमॉरो. बी. फ्युचर कंटिन्युअस टेन्स अपूर्ण भविष्यकाळ. रचना सब्जेक्ट अधिक शॅल विल अधिक बी अधिक वी अंडरस्कोर 1 अधिक आयएनजी अधिक ऑब्जेक्ट. नियम भविष्यात एखादी क्रिया चालू असेल. उदा. शी विल बी सिंगिंग अ सॉन्ग. सी. फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. रचना सब्जेक्ट अधिक शॅल विल अधिक हॅव अधिक वी अंडरस्कोर 3 अधिक ऑब्जेक्ट. नियम भविष्यात एखाद्या ठराविक वेळेपर्यंत क्रिया पूर्ण झालेली असेल. उदा. आय शॅल हॅव कम्प्लीटेड माय वर्क बाय संध्याकाळचे 6. डी. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स रीती भविष्यकाळ. रचना सब्जेक्ट अधिक शॅल विल अधिक हॅव अधिक बीन अधिक वी अंडरस्कोर 1 अधिक आयएनजी अधिक ऑब्जेक्ट. नियम भविष्यात एखादी क्रिया दीर्घकाळ चालू राहिलेली असेल. उदा. ही विल हॅव बीन लिव्हिंग इन लंडन फॉर 2 years. एमपीएससी परीक्षेसाठी एक खास टीप एक्झाम टिप. एमपीएससी परीक्षेत सिन्स निश्चित वेळ आणि फॉर कालावधी यांच्या वापरावर प्रश्न येतो. हे दोन्ही मुख्यत्वे परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेसमध्ये वापरले जातात. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह विशेषण असे म्हणतात. एमपीएससी परीक्षेत विशेषणांचे प्रकार आणि त्यांच्या डिग्रीज ऑफ कंपॅरिझनवर वारंवार प्रश्न विचारले जातात. खाली विशेषणांची सविस्तर माहिती मराठीत दिली आहे. 1. विशेषणांचे मुख्य प्रकार टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्हज. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी गुणवाचक नामाचा गुण किंवा दोष दर्शवते. उदा. ही इज अन ऑनेस्ट मॅन. पुणे इज अ ब्युटिफुल सिटी. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी परिमाणवाचक वस्तूचे प्रमाण दर्शवते अचूक संख्या नाही. उदा. गिव्ह मी सम वॉटर. ही हॅज लिटल इंटेलिजन्स. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर संख्यावाचक वस्तूंची निश्चित संख्या किंवा क्रम दर्शवते. उदा. आय हॅव 5 पेन्स. ही वॉज द फर्स्ट बॉय. डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह दर्शक एखाद्या विशिष्ट वस्तूचा निर्देश करते. उदा. दिस बुक इज माइन. दोज ॲपल्स आर स्वीट. 2. डिग्रीज ऑफ कंपॅरिझन तुलना. एमपीएससीमध्ये या भागावर सर्वाधिक प्रश्न येतात. विशेषणांची 3 रूपे असतात. 1. पॉझिटिव्ह डिग्री साधी तुलना. उदा. टॉल. 2. कंपॅरेटिव्ह डिग्री 2 व्यक्तींमधील तुलना. उदा. टॉलर. यानंतर नेहमी थान येते. 3. सुपरलेटिव्ह डिग्री अनेकांमधील सर्वोत्तम. उदा. टॉलेस्ट. यापूर्वी नेहमी द येते. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह, गुड, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, लिटल, लेस, लीस्ट. 3. एमपीएससीसाठी महत्त्वाचे नियम. नियम 1. कन्फ्युजन ऑफ ॲडजेक्टिव्हज लेटर वेळेसाठी आणि लॅटर क्रमासाठी दुसरा यातील फरक लक्षात ठेवा. उदा. आय विल कॉल यू लेटर. ऑफ द 2 ऑप्शन्स आय प्रिफर द लॅटर. नियम 2. डबल कंपॅरिझन एकाच वाक्यात 2 कंपॅरेटिव्ह किंवा 2 सुपरलेटिव्ह शब्द वापरू नका. चुकीचे. ही इज मोर टॉलर दॅन मी. बरोबर. ही इज टॉलर दॅन मी. नियम 3. स्पेशल वर्ड्स सुपिरियर, इन्फिरियर, ज्युनियर, सिनियर, प्रायर या शब्दांनंतर दॅन ऐवजी टू वापरतात. उदा. ही इज सिनियर टू मी, सिनियर दॅन मी.
नाही. 4. सरावासाठी प्रश्न. प्रॅक्टिस MCQs. प्रश्न 1. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. A. This is the most unique building in the city. B. This is a unique building in the city. स्पष्टीकरण. युनिक, परफेक्ट, आयडियल, कंप्लीट यांसारखे शब्द स्वतःमध्येच पूर्ण असतात. त्यांच्यामागे मोर किंवा मोस्ट लावता येत नाही. पर्याय B बरोबर. प्रश्न 2. Fill in the blank. He is elder _ his brother. A then. B. C as. D of. उत्तर B 2. एल्डर नंतर नेहमी टू वापरतात तर ओल्डर नंतर than वापरतात. क्रियापद, विशेषण किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब क्रियाविशेषण असे म्हणतात. हे शब्द मुख्यत्वे एखादी क्रिया कधी, कुठे, कशी आणि किती प्रमाणात घडली हे दर्शवतात. खाली ॲडव्हर्बची सविस्तर माहिती दिली आहे. 1. ॲडव्हर्बचे मुख्य प्रकार. टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब्स. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, रीतिवाचक, क्रिया कशी घडली हे सांगते. बहुतेक वेळा शेवटी ly असते. उदा. ही स्पीक्स स्लोली, शी रन्स फास्ट. ॲडव्हर्ब ऑफ टाइम, कालवाचक, क्रिया केव्हा घडली हे सांगते. उदा. आय विल कम टुमॉरो, ही इज नाव रेडी. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, स्थळवाचक, क्रिया कुठे घडली हे सांगते. उदा. प्लीज सिट हिअर, दे लुक्ड एव्हरीवेअर. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री, परिमाणवाचक, क्रियेची तीव्रता किंवा प्रमाण दर्शवते. उदा. द टी इज व्हेरी हॉट, आय एम क्वाईट हॅपी. ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी, वारंवारता, क्रिया किती वेळा घडते हे सांगते. उदा. ही ऑलवेज स्पीक्स द ट्रूथ, आय नेव्हर गो देअर. 2. ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बमधील फरक. विद्यार्थी अनेकदा यात गोंधळतात. लक्षात ठेवा, ॲडजेक्टिव्ह नामाची नाउन माहिती सांगते. ॲडव्हर्ब क्रियेची वर्ब माहिती सांगते. उदाहरण. ही इज अ स्किलफुल ड्रायव्हर. येथे स्किलफुल हे विशेषण आहे कारण ते ड्रायव्हर या नामाची माहिती देते. ही ड्राईव्ह स्किलफुली. येथे स्किलफुली हे क्रियाविशेषण आहे कारण ते ड्राईव्ह्स या क्रियेची माहिती देते. 3. MPSCसाठी महत्त्वाचे नियम. नियम 1. फास्ट वर्सेस फास्टली. इंग्रजीत फास्टली असा शब्द नाही. फास्ट हा शब्द ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब दोन्ही म्हणून वापरला जातो. चुकीचे. ही रन्स फास्टली. बरोबर. ही रन्स फास्ट. नियम 2. हार्ड वर्सेस हार्डली. हार्ड म्हणजे कष्टाने तर हार्डली म्हणजे क्वचितच किंवा नाहीच. निगेटिव्ह अर्थ. उदा. ही वर्क्स हार्ड . तो खूप कष्ट करतो. उदा. ही हार्डली वर्क्स. तो कामच करत नाही. नियम 3. प्लेसमेंट ओनली हा शब्द ज्या शब्दाची माहिती सांगतो त्याच्या अगदी जवळ असला पाहिजे, अन्यथा वाक्याचा अर्थ बदलतो. 4. सरावासाठी प्रश्न. प्रॅक्टिस MCQs. प्रश्न 1. आयडेंटिफाय द ॲडव्हर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. द सोल्जर्स फॉट ब्रेवली इन द वॉर. A. सोल्जर्स. B. फॉट. C. ब्रेवली. D. वॉर. उत्तर C. ब्रेवली. स्पष्टीकरण. ब्रेवली शौर्याने हा शब्द फॉट लढले या क्रियेचे वर्णन करतो म्हणून तो ॲडव्हर्ब आहे. प्रश्न 2. चूज द करेक्ट सेंटेन्स. A. शी सिंग्स गुड. B. शी सिंग्स वेल. उत्तर B. शी सिंग्स वेल. स्पष्टीकरण. गुड हे विशेषण आहे तर वेल हे क्रियाविशेषण आहे. गाण्याची क्रिया कशी आहे हे सांगण्यासाठी वेल वापरणे योग्य आहे. प्रिपोजिशन्स, शब्दयोगी अव्यय हा घटक इंग्रजी व्याकरणातील सर्वात आव्हानात्मक पण महत्त्वाचा भाग आहे. नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडणाऱ्या शब्दाला प्रिपोजिशन म्हणतात. MPSC परीक्षेत प्रामुख्याने मूळ अर्थाचे वापर आणि फिक्स्ड प्रेपोजिशन्स, ठराविक शब्दांनंतर येणारी ठराविक अव्यये यावर प्रश्न येतात. 1. महत्त्वाचे प्रेपोजिशन्स आणि त्यांचे वापर. ॲट निश्चित वेळ. ॲट संध्याकाळचे 5 किंवा लहान ठिकाण ॲट कर्वे रोड दर्शवण्यासाठी. इन महिना वर्ष. इन जून. इन 2024 किंवा मोठ्या शहराचा देशाचा संदर्भ इन इंडिया देण्यासाठी. ऑन वार किंवा तारीख. ऑन मंडे. ऑन 15 ऑगस्ट आणि एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर दुसरी वस्तू असेल तर. बिटवीन. फक्त 2 व्यक्ती किंवा वस्तूंमध्ये तुलना असेल तर. एक्स. डिवाइड द स्वीट्स बिटवीन राम अँड श्याम. अमंग. 2 पेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तूंसाठी. एक्स. डिवाइड द स्वीट्स अमंग द चिल्ड्रन. सिन्स वर्सेस फॉर. सिन्स निश्चित वेळ, सुरुवात. सिन्स मॉर्निंग. सिन्स 1990. फॉर कालावधी, ड्युरेशन. फॉर 2 hours. फॉर 5 years. 2. फिक्स्ड प्रेपोजिशन्स MPSCसाठी अत्यंत महत्त्वाचे. काही शब्दांनंतर ठराविकच प्रेपोजिशन्स येतात, यात बदल केल्यास वाक्य चुकते. शब्द. वर्ड. योग्य प्रिपोजिशन. मराठी अर्थ. अबाइड बाय. नियमांचे पालन करणे. अफ्रेड. अफ. ची भीती वाटणे. कंग्रॅच्युलेट. ऑन. चे अभिनंदन करणे. डिफरंट फ्रॉम.
च्यापेक्षा वेगळे असणे. इंटरेस्टेड. इन मध्ये रस असणे. सफर फ्रॉम ने आजारी असणे. 3. परीक्षेसाठी महत्त्वाचे नियम. नियम 1. सिनियर, ज्युनियर, सुपिरियर, इन्फिरियर या शब्दांनंतर ध्यान वापरू नका. नेहमी टू वापरा. करेक्ट. ही इज ज्युनियर टू मी. नियम 2. डिस्कस, ऑर्डर, रिक्वेस्ट, रीच या क्रियापदांनंतर थेट कर्म ऑब्जेक्ट येते. मध्ये प्रिपोजिशन वापरू नका. रॉंग. वी डिस्कस्ड अबाउट द मॅटर. करेक्ट. वी डिस्कस द मॅटर. 4. सरावासाठी प्रश्न. प्रॅक्टिस MCQs. प्रश्न 1. Fill in the blank with the correct preposition. I have been waiting for you _8 o'clock. A. For. B. From. C. Since. D. At. उत्तर. C. Since स्पष्टीकरण 8 वाजल्यापासून पॉइंट ऑफ टाइम क्रिया सुरू आहे म्हणून since वापरावे. प्रश्न 2. Identify the correct sentence. A. He is angry with me. B. He is angry on me. उत्तर. A. He is angry with me. स्पष्टीकरण. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर रागावतो तेव्हा अँग्री विथ अ डेस वापरतात आणि जेव्हा एखाद्या गोष्टीवर रागावतो तेव्हा अँग्री ॲट अ डेस वापरतात. कंजंक्शन उभयान्वयी अव्यय म्हणजे 2 शब्द किंवा 2 वाक्यांना जोडणारा शब्द. MPSC परीक्षेत वाक्यांचे संकलन, सिंथेसिस आणि सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. खाली कंजंक्शनची सविस्तर माहिती दिली आहे. 1. मुख्य प्रकार. टाइप्स ऑफ कंजंक्शन्स. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हे स्वतंत्र शब्दांना किंवा वाक्यांना जोडतात. लक्षात ठेवण्यासाठी फॅनबॉयज ही युक्ती वापरा. फॉर कारण. अँड आणि नॉर नकारार्थी पर्याय. बट परंतु. ऑर अथवा. येट तरीही. सो म्हणून. कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स हे नेहमी जोडीनेच येतात. MPSCमध्ये यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. आयदर ऑर एकतर. किंवा. नायदर नॉर हेही नाही. तेही नाही. नॉट ओनली बट ऑल्सो केवळ हेच नाही. तर ते सुद्धा. बोथ अँड दोन्ही. हार्डली वेन स्केर्सली वेन. नो सूनर देन. 2. MPSCसाठी अत्यंत महत्त्वाचे नियम. नियम 1. द पेअर रूल. नो सूनर सोबत नेहमी धॅन येते, धेन नाही. तसेच हार्डली आणि स्केर्सली सोबत नेहमी वेन येते. करेक्ट. नो सूनर हॅड आय रीच्ड दॅन इट स्टार्टेड रेनिंग. नियम 2. लेस्ट शुड. लेस्ट या शब्दाचा अर्थ असे होऊ नये म्हणून असा होतो. यासोबत नेहमी शुड वापरतात. एक्झाम्पल. वर्क हार्ड लेस्ट यू शुड फेल. नियम 3. नायदर नॉर, आयदर ऑर या जोड्यांमधील शब्द समांतर असावेत. जर नायदर नंतर नाम असेल तर नॉर नंतरही नामच असावे. नियम 4. बोथ अँड. बोथ सोबत नेहमी अँड येते. ॲज वेल ॲज वापरू नका. 3. सरावासाठी प्रश्न. प्रॅक्टिस MCQs. प्रश्न 1. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. A. Scarcely had he gone out then it began to rain. B. Scarcely had he gone out when it began to rain. उत्तर. B. Scarcely had he gone out when it began to rain. स्पष्टीकरण. नियमानुसार स्केर्सली किंवा हार्डलीची जोडी वेन सोबत असते. थन फक्त नो सूनर सोबत वापरतात. प्रश्न 2. Fill in the blank with appropriate conjunction. He is _intelligent _hardworking. A. Neither. Or. B. Both. As well as. C. Not only but also. D. Though but. उत्तर. C. Not only but also. स्पष्टीकरण. नायदर सोबत नॉर हवे. बोथ सोबत अँड हवे. म्हणून नॉट ओनली बट ऑल्सो ही जोडी अर्थाप्रमाणे योग्य बसते. 4. सरावासाठी आणखी काही प्रश्न. प्रॅक्टिस इन डिटेल. प्रश्न 3. नो सूनर डिड द बेल रिंग ___ द स्टुडंट्स रॅन आउट. 1. When. 2. Then. 3. Then. 4. So. उत्तर. 3. Then no sooner than he fixed जोडी आहे. प्रश्न 4. Choose the correct alternative to combine sentences. He was ill. He attended the meeting. 1. He was ill and attended the meeting. 2. Although he was ill, but he attended the meeting. 3. Although he was ill, he attended the meeting. 4. Because he was ill, he attended the meeting. उत्तर. 3. Although he was ill, he attended the meeting. स्पष्टीकरण. ऑल्दो सोबत कधीही बट वापरत नाहीत. विरुद्धार्थी अर्थाची वाक्ये जोडण्यासाठी ऑल्दो किंवा धो वापरतात. इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय हा शब्दांच्या जातींमधील शेवटचा पण अत्यंत सोपा प्रकार आहे. जेव्हा आपण आपल्या मनातील अचानक उद्भवणाऱ्या तीव्र भावना, आनंद, दुःख, आश्चर्य, भीती किंवा प्रशंसा एका शब्दाद्वारे व्यक्त करतो तेव्हा त्याला इंटरजेक्शन असे म्हणतात. MPSC परीक्षेच्या दृष्टीने हे शब्द प्रामुख्याने डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच आणि पंक्च्युएशन विरामचिन्हे या प्रकरणांमध्ये महत्त्वाचे ठरतात. 1. इंटरजेक्शनची काही प्रमुख उदाहरणे आणि भावना. इंटरजेक्शन
भावना इमोशन. उदाहरण एक्झाम्पल हरा / हरे आनंद जॉय. हरा वी वन द मॅच. अलास / ओ दुःख सॉरो. अलास ही इज नो मोर. वाव आश्चर्य प्रशंसा. वंडर वाव व्हॉट अ ब्युटिफुल कार. आउच वेदना पेन. आउच दॅट रिअली हर्ट. ब्रावो प्रशंसा. applause. Bravo. You performed well. Hush / शांत राहण्यास सांगणे. Hush. The baby is sleeping. 2. MPSCसाठी महत्त्वाचे नियम. नियम 1. एक्सक्लेमेशन मार्क इंटरजेक्शन वापरल्यानंतर नेहमी उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते. नियम 2. सेंटेन्स स्ट्रक्चर. इंटरजेक्शनचा वाक्यातील इतर शब्दांशी व्याकरणाच्या दृष्टीने कोणताही प्रत्यक्ष संबंध नसतो. ते शब्द काढून टाकले तरी वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही, फक्त त्यातील तीव्रता कमी होते. नियम 3. ट्रान्सफॉर्मेशन. जेव्हा आपण एक्सक्लॅमेटरी वाक्याचे असर्टिव्ह विधानार्थी वाक्य करतो तेव्हा इंटरजेक्शन काढून त्याऐवजी व्हेरी, ग्रेट किंवा जॉयफुली सॉरोफुली असे शब्द वापरावे लागतात. एक्सक्लॅमेटरी अलास आय फेल्ड. असर्टिव्ह इट इज व्हेरी सॅड दॅट आय फेल्ड. 3. सरावासाठी प्रश्न. प्रॅक्टिस MCQS. प्रश्न 1. आयडेंटिफाय द इंटरजेक्शन इन द फॉलोइंग सेंटेन्स. ब्रावो यू हॅव डन अ ग्रेट जॉब. A. Great. B. Job. C. Bravo. D. Done. उत्तर C. ब्रावो. स्पष्टीकरण. ब्रावो हा शब्द प्रशंसा दर्शवण्यासाठी वापरला जाणारा उद्गार आहे, म्हणून तो इंटरजेक्शन आहे. प्रश्न 2. Which interjection is most suitable for expressing sudden grief or sorrow? A. Hurrah. B. Alas. C. Wow. D. Hush. उत्तर B. Alas. स्पष्टीकरण. अलास हा शब्द दुःख किंवा शोक व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. 4. संपूर्ण पार्ट्स ऑफ स्पीचवरील एक उजळणी. क्विक समरी. आतापर्यंत आपण सर्व 8 प्रकार पाहिले. 1. नाऊन नाव. राम पुणे. 2. प्रोनाऊन नामाऐवजी ही शी. 3. वर्ब क्रिया. ईट प्ले. 4. ॲडजेक्टिव्ह नामाची माहिती. गुड टॉल. 5. ॲडवर्ब क्रियेची माहिती. फास्ट स्लोली. 6. प्रिपोजिशन संबंध. इन ऑन ॲट. 7. कंजंक्शन जोडणे. अँड बट. 8. इंटरजेक्शन भावना. वाव अलास.